राज्याचे कृषी मंत्री या विभागाला ओसाडगावची पाटीलकी समजतात। कृषी विभागावर आणि शिक्षण विभागावर, कामगार विभागावर विरोधी पक्षाच्या वतीने प्रस्ताव दिलेला आहे। प्रास्ताविकात मंत्र्यांचे कशा पद्धतीने वक्तव्य आहेत याचा उल्लेख केलेला आहे। ज्या पद्धतीने राज्याचे कृषी मंत्री या विभागाला ओसाडगावची पाटीलकी समजतात। ओसाडगावची पाटीलकी याचा अर्थ ते गावच नाही आणि तिथले पाटील झालेला, पण राज्याचा कृषी विभाग हा एवढा मोठा विभाग आहे आणि राज्यातली जनता ग्रामीण भागातली कृषी व्यवसायावर आहे आणि तसे कोणी भले कोणत्याही शहरात राहत असले तरी बेसिक याची नाळ कृषी म्हणजे शेतीशी असतेच। असं असताना ग्रामीण भागातले मंत्री असून ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं, कारण शेतकरी असेल जनता असेल सातत्याने सरकारकडे तर गाऱ्हाणे मांडत असतात आणि असं असताना शेतकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडल्यावर एवढं काही मंत्र्यांनी त्याच्यावर नाराज किंवा कोणत्या प्रकारचं वक्तव्य किंवा अपमानास्पद, ठीक आहे तुम्ही नका करू, काय हरकत नाही, एखादा विषय नाही होऊ शकत, परंतु ज्या पद्धतीने वक्तव्य केलं, मागच्या काळात मी आत्ताच उल्लेख केला होता की जवळपास 77,300 हेक्टर जमिनीवर असलेले पिकं असतील, फळबागा असतील, भाजीपाला असेल, याचं नुकसान मागच्या मे आणि जून महिन्यात झालेलं आहे। आणि हे होत असताना ज्यावेळेस पंचनामे करा अशी मागणी केली तर कृषी मंत्री म्हणतात काय ढेकळाचे पंचनामे करायचे का? म्हणून मला असं वाटतं ढेकूळ आहे ना, सगळे ढेकळ नरम नसतात, सगळा ढेकळ काय फोडले तर लात मारली तर तुटत नसतात, एखाद्याला लात मारली ना तर त्याचा पाय तुटत असतो चांगला, प्रवीण भाऊ बरोबर का नाही, कडक असतो चांगला ढेकूळ एखादा। म्हणून अशा पद्धतीने घेत असताना कर्जमाफी या सरकारमधील तिन्ही पक्षांनी ज्यावेळेस एक यांचं भारतीय जनता पार्टीचं तर संकल्पपत्र, याच्यामध्ये पहिलं कलम आहे की या राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि अशा पद्धतीने शेतकरी कर्जमाफीच्या विषयी आशादायी असताना जर तुम्ही देत नाही मान्य आहे, पण देत नसताना तुम्ही म्हणता की कर्ज घेता, मुलीचे साखरपुडे करता, लग्न करता, फ्रीज घेता, टीव्ही घेता, असं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री करतात। आणि म्हणून अशा पद्धतीने या कृषीविषयी किंवा शेतकऱ्याविषयी काय कळवळा आहे राज्याचा? बऱ्याच जणांनी, काही सदस्य म्हटले की जसं उद्धवजींचं सरकार असताना सगळा महाराष्ट्रच त्यांनी बंद करून ठेवला होता, पण मी आठवण करून देतो, उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं आणि त्यांनी या राज्यातल्या 97% शेतकऱ्यांचे 2 लाखाचं कर्ज माफ केलं होतं। आणि शेतकरी हे विसरलेले नाही, एका थंबवर ह्या गोष्टी झाल्या होत्या। आणि मग असं मागणी शेतकऱ्यांनी केल्यानंतर ज्या पद्धतीनं कृषी मंत्र्यांनी वक्तव्य केलं, मला असं वाटतं हे चुकीचं वक्तव्य माननीय कृषी मंत्र्यांनी केले, म्हणून मला कृषी मंत्री समोर असते तर बोलायला मजा आली असते आणखी, पण काही हरकत नाही, अशी जे आलेले भावना पोहोचतील। हे सगळं होत असताना मी शेतकऱ्यांच्या कर्जाविषयी बोलत होतो। शेतकऱ्यांच्या कर्जाचा मुद्दा मांडत असताना प्रामुख्यानं शेतकऱ्यांचं पीक कर्ज, आताच्या घडीला तुम्ही बँकांचा अहवाल घेतला, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दररोज सांगतात की कोणत्याही बँकांनी शेतकऱ्यांचं सिबिल बघू नये, सिबिल न बघता कर्ज माफ केलं, कर्ज दिलं पाहिजे। बरं, या बँका कर्जही फार देतात, अशातला काही भाग नाही, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, परंतु शेतकऱ्यांचं सिबिल बघितल्याशिवाय कर्ज मंजूर होऊ शकत नाही। सरकारने मागच्या काळात जर प्रलोभन दिलं नसतं
तर एखाद्या वेळेस शेतकऱ्यांनी कर्ज फेडण्याची भूमिका घेतली असती, परंतु मागच्या सरकारने दिलेला शब्द, उद्धवजींच्या सरकारने दिलेला शब्द खरा केला होता आणि म्हणून या भाबड्या शेतकऱ्यांनी हेही सरकार अशा पद्धतीनं करेल अशा पद्धतीनं अपेक्षा ठेवल्या होत्या, परंतु या अपेक्षा काही पूर्ण होऊ शकलेल्या नाही आहे.